नांदेडमध्ये धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्यानं एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली। नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज दुपारी 3 वाजता विजांच्या कडकडाटासह किरकोळ पाऊस झाला। मात्र वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटानं परिसरात हादरून गेला होता। या दरम्यान आपल्या करंजी या गावाकडे शिक्षक संजय पांडे दुचाकीवरून जात होते। दुर्दैवानं त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली। त्यात संजय पांडे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला। या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्यानं त्यांच्या अंगावर वीज पडल्याची चर्चा परिसरात होत आहे। मात्र तसा दावा कुठल्याही संबंधित यंत्रणेनं किंवा पोलिसांनी केला नाही। दरम्यान पावसाळी वातावरणात मोबाईलचा वापर टाळण्याचं आवाहन प्रशासन करत असतं, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं ही घटना घडल्याची देखील चर्चा गाव परिसरात आहे। राज्यात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली असून वळवाच्या मदतीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। त्यासोबतच अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी नागरिकांनीही आपला जीव गमावावा लागलेला आहे। आता नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। धावत्या दुचाकीवरच वीज कोसळल्यानं शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये।